वंदनास किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण बटाटा फ्राय बनवू. तर मी 2 बटाटे घेतले, ते आपण सोलून घेऊ आणि बारीक बारीक अशी मस्त पातळ पातळ कापून घेऊया. आणि पाण्यामध्ये बटाटा असं मस्त पातळ पातळ कापून घेऊया. आणि पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये ते टाकून ठेवू, कारण काळे पडायला नको. बटाट्याची भाजी सर्वांनाच आवडते, छोट्यापासून मोठ्यांना. तर माझ्या मुलाला बटाट्याची भाजी खूप आवडते, म्हणून मी बटाट्याची भाजी करायला घेतली. बटाटा फ्राय आवडीनं खात होतो. आता बटाटे कापून झाले, पाण्यात टाकून दिले. आता आपण कांदा कापूया. मी असे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले. कांदा असा बारीक बारीक कापून घेऊया. कांदा आपला बारीक कापून झाला. मस्तपैकी अशी कांदा बटाटा फ्राय अशी भाजी करू. लसूण जिऱ्याची पेस्ट बनवायची. लसूण निवडून घेऊया आपण. लसूण, जिरं, अद्रक, हिरवी मिरची असं टाकून मस्त बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया. कढई ठेवली गॅसवर. कढईमध्ये जिरं मोहरी टाकली, कांदा टाकलाय. कांदा छान असा गोल्डन कलरचा होईपर्यंत असं परतून घेऊया. आता आपण लसूण जिऱ्याची पेस्ट टाकूया. खूप बारीक नाही, अशी थोडीशी जाडसरच पेस्ट करायची, आवडधोबड छान लागते चवेला. आता तसं मसाला टाकू. लाल मिरची पावडर, हळद पावडर, धनिया पावडर, बटाटे धुवून घेऊ. बटाटे टाकूया. मस्त असं परतून घेऊ. बघा कसा छान असा कलर आलाय. थोडंसं पाणी टाकू आणि चवीनुसार मीठ टाकूया. आणि बारीक गॅसवर असं शिजून घेऊया. झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजून घेऊया. बटाट्याची भाजी आपली शिजून तयार आहे. बघा किती सुंदर असा कलर आला. बटाट्याची भाजी आवडलीच असेल तर लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.